लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदेंकडून गुड न्यूज. योजनेबाबत दिली सर्वात महत्त्वाची माहिती. लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात आतापर्यंत एकूण 5 हप्ते जमा झाले आहेत. आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील राज्यातील ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेची घोषणा अंतरिम संकल्पामध्ये करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात 5 हप्ते जमा झाले आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात 5 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता लाभार्थी महिलांसह सर्वांचं लक्ष डिसेंबरच्या हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार याकडे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनली होती. या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली, तर सत्ताधाऱ्यांनी देखील तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. दरम्यान, आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती. तर दुसरीकडे आम्ही महिलांना 2,100 रुपये देऊ असं महायुतीच्या नेत्यांनी आश्वासन दिलं होतं. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. त्यामुळे 2,100 रुपये म्हणजेच 2,100 रुपये कधीपासून मिळणार याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलं आहे. मात्र पुढील अजून काही महिने तरी लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपयेच जमा होण्याची शक्यता आहे. असं मी परत रिपीट करतो. मात्र पुढील काही महिने तरी लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2,100 रुपये म्हणजेच 2,100 रुपये मिळू शकतात अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे. ही योजना कधीही बंद पडणार नाही, चालूच राहणार आहे. डिसेंबरचे पैसे देखील याच महिन्यात मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, अधिवेशन संपल्यानंतर या योजनेचे पैसे जमा होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं होतं. त्यामुळे आता लवकरच हे पैसे बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आता कालच खातेवाटप सुद्धा झालेली आहे. प्रत्येक ज्या मंत्र्यांनी शपथ घेतली होती राज्यमंत्री म्हणून किंवा कॅबिनेट मंत्री म्हणून, त्यांना प्रत्येकाचे खातेवाटप हे जाहीर झालेले आहेत. तर जे मागच्या वर्षी अर्थमंत्री म्हणून जे काम बघत होते माननीय श्री अजित पवार यांना अर्थ खातं हे परत
त्यांना या सरकारमध्ये परत त्यांना ते भेटलेलं आहे. नंतर जे महिला कल्याण मंत्री म्हणून ज्या मागच्या टर्ममध्ये जी जबाबदारी बघत होते माननीय तटकरे मॅडम, त्याच या सरकारमध्ये सुद्धा महिला व बालकल्याण मंत्री म्हणून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. तर आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब यांनी त्यांचे जे खाते आहेत, गृह खाते किंवा एकनाथ शिंदे साहेबांना सार्वजनिक बांधकाम मंत्री किंवा नगरविकास मंत्री म्हणून त्यांना त्यांची ही पदं वाटून घेतलेली आहेत. तर आता सरकार पण स्थापन झालेलं आहे, मंत्र्यांची खाते पण वाटली गेलेली आहेत. आता लवकरात लवकर महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होतीलच. पण आता दिलेल्या माहितीनुसार पुढचे अधिवेशन होण्यापर्यंत जी महायुती सरकारने जी रक्कम त्यांनी घोषित केली होती की 2100 रुपये आम्ही महिलांना देऊ, त्याच्या अगोदर अधिवेशन होण्याच्या अगोदर फक्त महिलांना 1500 रुपये येतील अशी माहिती मिळत आहे. आणि अधिवेशन झाल्यानंतर 2100 रुपये येतील अशी माहिती सूत्रांकडनं मिळत आहे. तर बघू आपण पुढे जसे पैसे येतील महिलांच्या बँक खात्यात तसे आपल्याला खरं काय आहे ती गोष्ट समजेल. थँक्यू.